नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चिकन पोहे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यात टाकून घेऊया तेल टाकलेलं आहे 1 पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। छोटा 1 चमचा टाकूया जिरे मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। त्यात टाकायचा कढीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। त्याला थोडं काय माहिती का, कांदा जास्तच घालायचा। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला हिरवी मिरची एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही तिखटाप्रमाणे तुमच्या टाका। 2 मिरच्या आहेत त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आणि हे सगळं आपण 1-2 मिनिटं परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। कांदा भाजलेला आहे, मिरची पण चांगली भाजली गेलेली आहे। त्याच्यामध्ये 1 छोट्या आकाराचं टोमॅटो टाकणार आहे, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले 2 मिनिटं परतून घ्यायचे। 2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे चिकन, तर हे 150 ग्रॅम चिकन आहे। आपण जसं कालवणाला शिजवतो का नाही कांदा वगैरे घालून, तसं शिजवून घेतलेलं आहे। शिजवल्यानंतर ते असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मी। त्याच्यावर त्याचा थोडासा रस्सा पण घेतलेला आहे। रस्सा पण थोडासा घ्यायचा, म्हणजे जे पिवळं पाणी असतं ना त्याचं ते घ्यायचं। हळद मीठ टाकलेलं आहे बरं का ह्याच्यामध्ये। आता ह्याला काय करते, 1-2 मिनिटं परतून घेते मीडियम गॅसवर। मस्त असं 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यावर टाकायची थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया। आणि त्याच्यावर टाकायचे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाणी नितळून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया। नुसतं मिक्स करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित। गॅस करणार आहे थोडा बारीक, मिडियम गॅस होता। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मीठ, तर आपण चिकनला मीठ लावलं होतं, शिजवताना टाकलं होतं, त्यामुळे मीठ कमी टाकायचं। आणि त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे। खाताना जरी घेतला तुम्ही पिळून तरी पण चालू शकते। आता ह्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। मस्त असं बघा 2 ते 3 मिनिटं मी पोहे चांगले परतून घेतलेले आहेत। वरून आपण थोडीशी अजून कोथिंबीर टाकूया। तुम्ही ह्याच्या अगोदर कधी चिकनचे पोहे खाल्ले होते का? खाऊन बघा। मी पण कुणाच्या घरी खाल्ले होते ह्याच महिन्यामध्ये, खूप छान लागतात। म्हणजे मार्गशीरच्या अगोदर खाल्ले होते। चवीला ते छान लागतात का नाही, करून बघा। काहीतरी वेगळं, मी तुम्हाला कायम वेगळ्या काहीतरी रेसिपी दाखवत असते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।